नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। आज 3 नंबरचा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टर मधले जे काही क्वेश्चन आले असतील 2020 पासून 25 पर्यंत जे एक्झामला क्वेश्चन आलेले आहेत ते क्वेश्चन आपण घेऊन आलो। आता हे क्वेश्चन तुम्ही पाहिल्यानंतर याचा फायदा असा होईल की तुम्हाला एक्झाम मध्ये 3 नंबरच्या चॅप्टर मधले नेमके कोणते टॉपिक करावे आणि कोणत्या टॉपिकला स्किप करायचे याची आयडिया येते। बरोबर, त्यासाठी आपण बघा सुरुवातीला 2020 चे जर बघितले आपण 2020 चा जे क्वेश्चन पेपर होता 2020 च्या क्वेश्चन पेपर मध्ये या 3 नंबरच्या चॅप्टर मधले बघा डायहायब्रिड क्रॉस ह्या टॉपिक वर क्वेश्चन आला होता। नंतर मोनोहायब्रिड क्रॉस ह्या टॉपिक वर पण क्वेश्चन विचारण्यात आला होता। त्याच्यानंतर एक डेफिनेशन विचारली होती कोणती, रेसेसिव्ह, डॉमिनन्स, रेसेसिव्ह, होमोझायगस, हेटेरोझायगस अशा भरपूर डेफिनेशन आहेत, तर त्याच्यातली एक डेफिनेशन विचारली होती रेसेसिव्ह। नंतर राईट एनी टू कॉन्ट्रास्टिंग ट्रेट ऑफ मेंडेल, म्हणजे मेंडेलने स्टडी केलेले जे प्री प्लांटवर स्टडी केले जे होते 7 कॉन्ट्रास्टिंग स्टेट होते, त्याच्यातले कोणते पण 2 कॉन्ट्रास्टिंग स्टेट तुम्हाला लिहायचे होते। नंतर 2022 ला जर बघितलं आपण 2022 मध्ये 2 टॉपिक वर क्वेश्चन तयार झाले। एक म्हणजे तेच क्रोमोझोमल डिसऑर्डर्स, मोस्ट कॉमन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बीट जे किंवा टॉपिक जे म्हणतो ह्या चॅप्टर मधला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक हाच आहे, क्रोमोझोमल डिसऑर्डर। 3 टाइपचे डिसऑर्डर आहेत, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम अँड क्लाइनफिल्टर सिंड्रोम। तर 21st क्रोमोझोमचे जे ट्रायझोमी असतील त्याच्यामुळे जे डिसऑर्डर होतो तो डिसऑर्डर विचारलेला होता। नंतर इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स हे 2 आणि यांचे फिनोटाइप आणि जिनोटाइप पण लिहायचे होते, कंप्लीट डॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स याचे चार्ट काढून फिनोटाइप जिनोटाइप पण लिहायचे होते। बरोबर का? आता हे 2020 आणि 2022 ला 3 नंबरच्या चॅप्टर वर विचारले गेलेले काही क्वेश्चन आहेत किंवा ह्या टॉपिक वर क्वेश्चन विचारले होते। नंतर 2023 ला जर बघितलं आपण 2023 ला सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड, सेक्स डिटर्मिनेशन इन अॅनिमल आहे म्हणजे ह्युमन, त्याच्यानंतर बर्ड, त्याच्यानंतर बाकी काही इन्सेक्ट, हनीबी मधलं पण सेक्स डिटर्मिनेशन आहे, त्याच्यातलं जे बर्ड आहे त्याच्यावरनं विचारलं होतं, सेक्स डिटर्मिनेशन वर पण क्वेश्चन विचारलेला आहे। नंतर डिफरन्शिएट बिटवीन एक्स अँड वाय क्रोमोझोम, एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम जे आहेत त्याच्यामध्ये जे काही डिफरन्स असेल ते डिफरन्स लिहायचं होतं तुम्हाला। नंतर परत 2023 ला पण इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि त्याचे जिनोटाइप फिनोटाइप विचारले। आता 2024 मध्ये जर बघितलं आपण तर क्रोमोझोमल डिसऑर्डर परत विचारलेलं आहे, टर्नर सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम, ते जे क्रोमोझोमल डिसऑर्डर आहेत त्याच्यातले क्रोमोझोमल डिसऑर्डर विचारलेली होती। नंतर क्रोमोझोमल अबेरशन वर पण क्वेश्चन विचारलेला होता। नंतर व्हॉट आर द रिझन फॉर मेंडेल सक्सेस, मेंडेलला सक्सेस भेटलं म्हणजे मेंडेल सक्सेस झाला एक्सपेरिमेंट मध्ये, त्याच्या मागे काय रिझन्स होते ते रिझन्स विचारली होती। आता हे 24 मध्ये विचारलेले 3 टॉपिक वर क्वेश्चन तयार झाले होते। आता आपण लेटेस्ट मध्ये जर बघितलं म्हणजे गेल्या वर्षी झालेला 2025 चा जे पेपर होता कोणत्या टॉपिक वर क्वेश्चन तयार झाले तर ते बघायचं असेल तर चला लगेच 2025 मध्ये 3 नंबरच्या चॅप्टर वरून ह्या 3 टॉपिक वर क्वेश्चन तयार झाले। क्रोमोझोमल डिसऑर्डर, क्रोमोझोमल डिसऑर्डर बघा किती म्हणतो दरवर्षी विचारल्यासारखे विचारलेले, एखाद्या वर्षी स्किप केला असेल तर क्रोमोझोमल डिसऑर्डर, नंतर क्रोमोझोमल अबेरशन बरोबर क्वेश्चन विचारलेले गेल्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर मध्ये, नंतर इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स यांचे फिनोटाइप आणि जिनोटाइप हे 2025 ला विचारलेले काही क्वेश्चन आहेत या टॉपिक वर। नंतर आपण 2026 ला, आता हे झाले इथून मागे काय विचारलं पण पुढे काय विचारतील 2026 ला कोणत्या टॉपिक वर क्वेश्चन विचारतील ते बघू आपण, म्हणजे एक्सपेक्टेड टॉपिक्स फॉर 2026 एक्झाम। बघा डायहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड क्रॉस तुम्ही परफेक्ट करून जा। नंतर कॉन्ट्रास्टिंग स्ट्रेट जे आहेत मेंडेलचे 7 कॉन्ट्रास्टिंग स्ट्रेट जे आहेत ते तुम्ही 7 ला 7 लर्न करून जा। नंतर इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स काय असतं, त्यांचे फिनोटाइप, त्यांचे जिनोटाइप ते सगळं तुम्ही लर्न करून जा। नंतर सेक्स डिटर्मिनेशन, सेक्स डिटर्मिनेशन ह्युमन मध्ये कसं होतं, हनीबी मध्ये कसं होतं, बर्ड मध्ये कसा होतो आणि काही इन्व्हायरमेंटल सेक्स डिटर्मिनेशन पण होतात काही अॅनिमल मध्ये, ते सगळे डिटेल मध्ये करून जा। नंतर क्रोमोझोमल डिसऑर्डर हे तर IMP करावंच लागणार तुम्हाला कारण दरवर्षी विचारल्यासारखे विचारले गेले क्रोमोझोमल डिसऑर्डर। नंतर रिझन बिहाइंड मेंडेल सक्सेस, मेंडेलला सक्सेस भेटण्यामध्ये काय रिझन्स होते हे काही तुम्ही महत्वाचे 6 टॉपिक जरी करून गेले तर तुमचा 3 नंबरचा चॅप्टर परफेक्ट होतो। किती टॉपिक आहेत? 6 टॉपिक, हे 6 टॉपिक तुम्ही परफेक्ट करून जा, या 6 टॉपिक वरच क्वेश्चन तयार होते।